विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कराड शहरात सर्वपक्षीय समितीच्या वतीने हा शांततापूर्ण मोर्चा करण्यात आला आहे। मेन रोड परिसरात मोर्चा आलेला आहे। शांततेत मोर्चा सुरू आहे। व्यावसायिकांनी सुद्धा आपली दुकाने या ठिकाणी बंद ठेवलेले आहेत आणि पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आहे। दिल्लीत जो विद्यार्थ्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आलेला होता, या लाठी हल्ल्याचा देखील निषेध करण्यात आलेला आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी कराडच्या मेन रोडवर सुरू आहे। नेमका या मोर्चा कशा प्रकारे काढण्यात आला आहे, कोणत्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत हे पाहण्यासाठी आता आपण सहज जातोय कराड शहरात। विद्यार्थ्यांच्या वतीने झालेल्या लाठी हल्ल्यात पोलीस प्रशासनाचा भारतीय संविधानाचा खरं तर जलतनवरती जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केलेले आहे। त्या अनुषंगाने बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। त्या अनुषंगाने कराड शहरातल्या सर्व विविध संघटनेच्या पदाधिकारी त्याचबरोबर नागरिक या मोर्चामध्ये सामील आहेत। खरं तर भविष्यातल्या पिढीचा विचार करत असताना हे जी हुकुमशाही चालली आहे ती पूर्णपणे संपली पाहिजे। कारण मोदी सरकार जे आल्यापासून शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे, लाठीचार्ज झालेला आहे, विद्यार्थ्यांचा सुद्धा अत्याचार होतोय। त्या अनुषंगाने आमची एकच विनंती आहे की सदर विद्यार्थ्यांवरती झालेला हल्ला, त्या हल्ल्यामध्ये जे कोणी आदेश दिला, कसा दिला, काय दिला त्याची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित जे अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे एवढीच अपेक्षा बाळगतो। आज मोर्चा काढण्याचा हा विषय म्हणजे हे भ्रमिष्ट सरकार झालेलं आहे। त्यांचं डोकं कुठेतरी ताळ्यावर येण्यासाठी या युवकांनी म्हणा, महिलांनी म्हणा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। तरी या अगोदर आम्ही मोर्चाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला असून आदरणीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे तसेच महासचिव दादासाहेब ओवाळ यांच्या वतीने आम्ही मोर्चाला युवकच्या वतीने युवक जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा दिला असून या मोर्चाचे पडसाद जर या भ्रमिष्ट सरकार जागं झालं नाही तर मोठ्या प्रमाणात होणार आहे। याची दखल घ्यावी आणि योग्य वेळी या सर्व आंदोलकांचं समाधान पुढच्या सरकारनं करावं हीच अपेक्षा करतो। हा जो मोर्चा आहे हा दिल्लीमध्ये संपूर्ण देशात नेट परीक्षा वगैरे जे पेपर फुटीचा प्रकार चालू आहे त्या परीक्षेच्या पेपर फुटीच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे जंतर मंतरवर आंदोलन केलेलं आहे। या आंदोलन विद्यार्थ्यांनी शांतपणे आंदोलन चालू ठेवलेलं असताना मोदी सरकारने दिल्ली पोलिसाच्या कर्वे या विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला, अश्रू धुराचा मारा केला।
शॉक देण्याचा प्रकार केला। यामध्ये एक विद्यार्थिनी वारली गेली आणि त्या विद्यार्थिनी वारली गेल्यामुळे आता सर्व विद्यार्थी संयमानं तरी काम करत असताना हे सरकार अजूनही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत संपूर्ण देशात हे जनता जागरूक आहे, जनता रस्त्यावर उतरणार आणि हे नरेंद्र सरकार काढून टाकणार। जोपर्यंत हे सरकार पडत नाही तोपर्यंत आम्ही सर्व जनता या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत। हे विद्यार्थी आमचे आहेत, उद्या चला आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे। आत्ताच ह्या ज्याला शिक्षणाची काही नियमावली बदलली गेली पाहिजे, हा आमचा प्रमुख मुद्दा आहे आणि सर्वात प्रथम धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि राजीनामा घेण्यापेक्षा त्याची हकालपट्टी केली पाहिजे अशी आमची सर्व पक्षीय मागणी आहे। सर्व पक्षाच्या वतीने एवढीच मी मागणी करतो। जय गुलाबराव भोसले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कराड उत्तर तालुका प्रमुख। आज जो सर्वपक्षीय मोर्चा काढलेला आहे तो यासाठी काढलेला आहे, नेटचं पेपर लीक झाल्यानंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यानंतर बरेच पेपर फुटीचे प्रकार झाले। त्यामुळे दिल्लीत जे आंदोलन चालू आहे त्याच्यावरती दिल्ली पोलिसांनी जो लाठीचार्ज केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज हा मोर्चा काढलेला आहे। तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व यांना पाठिंबा देत आहे आणि या भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो आणि शिक्षण मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा याच्यापेक्षा जास्त। आपण पाहताय दृश्य मेन रोड परिसरातलं दृश्य आहे। मोर्चा आल्यानंतर दुकानदारांनी सध्या आपली दुकाने बंद करण्याची जी गडबड आहे ते आपल्याला इकडे पाहायला मिळते। मेन रोडची दुकाने सकाळपासून सुरू होती, मात्र मोर्चा जसजसा येत गेला तसतशी दुकान व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद करण्याचा पवित्रा सध्या घेतला आहे। निघाल्यानंतर कराड शहरातील दुकाने सध्या बंद करण्यात येत आहेत। आपण पाहताय दृश्य कराड शहरातील दृश्य आहेत। सकाळपासून उघडलेली दुकाने मोर्चा निघाल्यानंतर बंद करण्यात येत आहेत। आपण दृश्य पाहताय सध्या मोर्चाच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आल्यानंतर ही दुकाने जी आहेत ती बंद करण्यात येत आहेत।